आज आमच्या घरी कोण आलंय तर माझे आईवडील, आणि घरातही आले नाही तेवढ्यात मुलं कुठे आहेत असं विचारताय. बघा, मी त्यांची मुलगी आहे आणि ते माझ्या मुलांना पहिले विचारताय. आता माझ्या आईवडिलांना मी नाही आवडत तर माझी मुलं जास्त आवडायला लागले आहेत. घरी येताच रियांशला असं जीव लावणं चाललेलं आहे. तो झोपलेला होता. बघा त्याची रिॲक्शन कशी झाली आहे आजी आजोबांना बघून. प्रत्येक आजी आजोबांचं नातवांमध्ये असंच प्रेम असतं. हे काय आहे ओळखा पाहू. लहानपणी शाळेत जायचो तेव्हा शाळेच्या बाहेर हे मिळायचे ना, याला काय म्हणतात ते आठवत नाही आहे, पण माझ्या वडिलांना ते दिसलं आणि त्यांना आठवलं की ही लहानपणी ते खायची, म्हणून ते आज ते घेऊन आलेले आहेत. आणि हो, माझ्या माहेरी म्हणजे कळवणच्या जवळ सप्तशृंगी गडावर असा पेढा मिळतो. तो मला खूप आवडतो, म्हणून ते खास करून घेऊन आलेले आहेत. आपल्या मुलांना काय आवडतं हे त्यांना खूप लक्षात असतं आणि तो खाऊ ते आवर्जून आणतातच. आणि हा सगळा वानोळा त्यांनी विकत आणलेला आहे. आपल्या मुलीला काही गरज भासू नये म्हणून ते विकतसुद्धा काहीही आणायला तयार असतात. आणि येताच माझी आई अशी कामाला लागलेली आहे. म्हणजे मला लाडू बनवता येतात बरं का, पण आपल्या मुलीला मुलं सांभाळून इतकं सगळं करायचं आहे म्हणून ती मदत करू लागते मला लाडू करण्यासाठी. नंतर तू करणार नाही, कंटाळा करशील असं तिचं म्हणणं चाललं आहे. बघा, आम्ही लाडू बनवतोय मस्तपैकी, छानसे असे लाडू तयार करतोय आणि हे लाडूंमध्ये आम्ही अळीव टाकतो. हे शरीरासाठी खूप चांगले असते. आपल्या कंबरदुखी पाठदुखीसाठी हा गुणकारी उपाय आहे. आणि हे मेथीचे लाडू बघा किती छान लाडू तयार झाले. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.